विठ्ठल भरवा तो
तुझी चरणा
तुझी चरण सेवा सेवा तुझी चरण सेवा तुझे से चरण सेवा तुझे तुझे चरण
चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भरती ठाई सुख दुःखा नाही चाडम्मा अनेक सायास न करी न धैयास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष मागरी कामारी दासी मोक्ष मागरी कामारी दासी होय सांगो तैसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी यासाठी देवा तुझे चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी प्रस्तुतकारी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या सेवेसाठी साधू संतांच्या सेवेसाठी हनुमंताच्या सेवेसाठी माता पिता स्वरूप तुम्ही असणारे सर्व सोटीजन या सर्वांच्या सेवेसाठी कीर्तन रूपी सेवेला उपस्थित केलेला जो अभंग आहे तो अभंग देवोनिवासी अशा असणारे सुप्रसिद्ध साधू वैराग्य शिरोमणी संत शिरोमणी भक्त शिरोमणी त्यातले त्यात संप्रदायाचे शिरोमणी असे असणारे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा स्वल्पसा परिहार द्यावाच लागतो. मग ते कुठलंही कार्य असो, कार्य काय निमित्ताने आहे सांगावंच लागतं. आजची जी सेवा माझ्या वाट्याला आली हा एक लढीवाळपणाचा प्रसंग आहे. मी कीर्तनकार नाहीच. तुमचा भांबर्ड्याच्या मंडळीचे एक लढीवाळपणा, पंचकृषीतलं लेकरू म्हणून तुमचा एक लढीवाळपणा जागा झाला आणि तुम्ही मला सेवेची संधी दिली. गोड अशा प्रकारची त्या ठिकाणी या ठिकाणी वातावरण आहे.
पूर्वीच्या काळापेक्षा हजारो पट त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे. हनुमंताची कृपा आहे. इथं पटांगण नव्हतं, काही नव्हतं. एवढं मोठं पटांगण झालं, मंदिर झालं, मोठमोठी घरं झाली, मोठमोठी घरंही झाली. आता हे का सांगायचं मला, मी पाहिलं म्हणून सांगतो. आता मला परत एक लक्ष येतच, भांबाड्याने मला फार फार प्रेम दिलं. एकही म्हातारा मला विचारल्याशिवाय पुढे जात नव्हता. बाळ जेवण झालं का रे, बाळ चहा घेतली का रे, सगळ्यांनी विचारते. सगळी आळी, पलीकडची आळी, इकडची आळी, तिकडची आळी, रखमाजी बाबा, कचरू बाबा, बांधाज बाबा, साळू बाबा, रंगनाथ बाबा, सगळे बाबा. रामचंद्र बाबांना तर घरी नेल्याशिवाय राहिलीच नाही. रामचंद्र बाबांना घरीच न्यायचं काही कुठं करू. रखमाजी बाबा डोक्यावर होतच बरं का. सगळ्यांनी प्रेम दिलं मला. आता शंकर बाबा ते लय उशीर आहे, मग त्यांचं नाव कशाला आहे का. सगळ्यांनी प्रेम दिलं माय बापा. पलीकडची आळी, अलीकडची आळी, ते मी कसं विसरणार. मी का कीर्तनकार आहे का, कीर्तनकार नाही अजिबात. हे विसरून जा, कीर्तनकार मी नाही. तुमचा एक लढीवाळपणा जागा झाला, तुम्ही मला सेवेची संधी दिली. माझं आज एक भाग्य आहे. तुमच्या सर्वांचं दर्शन एकत्रित मला झालंय. तुमची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. हा जवळजवळ पंचक्रोशीतला भाग्याचा उदय, पंचक्रोशीतल्या लढीवाळपणाने पंचक्रोशीतला भाग्याचा उदय आज या ठिकाणी झाला. ही नैमित्तिक सेवा आहे. सारावार प्रमाणे चालत आलेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली 5व्या दिवशी 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि 51व्या वर्षात पदार्पण केलं या सेवेनं. भाग्याची गोष्ट आहे. आता वरण 51 झालं, 50 51 झालं. आता शताब्दी साजरी झाल्याशिवाय राहत आमच्या तुमच्या हातून जरी नाही झाली, पण शताब्दी साजरी होणार आहे याच्यात अजिबात शंका घ्यायची नाही. पाऊल पुढं पडलं ना, मग शंका कशाला घ्यायची. म्हणत पाऊल पुढं पडतच राहणार. शताब्दी साजरी होणार. आणि सगळ्यांच्या वतीनं मी हनुमंतरायाची अशी प्रार्थना करतो, हनुमंतराया शताब्दी साजरीच होऊ दे. आम्हाला इथे किडामुंगी होऊन काहीच नाही, पण आम्हाला सुद्धा तो आनंद घेऊ दे. शताब्दी साजरी होऊ दे सर्वांच्या वतीनं हनुमंतरायाची आणि प्रार्थना. आणि या प्रसंगाला या ठिकाणी मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग आहे घेईन मी जन्म तुझसाठी देवा. म्हणजे कोणाबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात हे सिद्ध झालं. देवा म्हणतात आणि छोटीशी प्रतिज्ञा देवासमोर करतात जगद्गुरु तुकाराम महाराज. प्रतिज्ञेने सांगतात मी जन्मच घेईन. विनंती केली त्यांनी, मी जन्मच घेणार, तुझं चिंतनच करणार. मी कुठेही जन्माला येऊ, माझी परिस्थिती अनुकूल असेल प्रतिकूल असेल, मी तिचा विचार करणार नाही देवा. तुझं भजनच करीन, काहीच करणार, तुझं भजन करीन. मी पारमार्थिक साहस करणार नाही, प्रापंचिक साहस करणार नाही. उदास होऊन देवा तुझं चिंतनच करेन, तुझं चिंतनच करेन. आणि तो मोक्ष तर म्हणजे तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही, फक्त एक दुर्मिळ अशी गोष्ट आहे, तो मोक्ष. तो मोक्ष तर म्हणले तुझा आमचा कामारी बनलेला आहे, त्याचा काही विषय द्यावा. अशा पद्धतीचा अभंग आहे. हे सगळं टाकून देवा मी तुझं चिंतनच करेन. असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांचं जर वर्णन करण्याचं ठरलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकात एक अलौकिक कार्य करून गेले. अलौकिक त्याला म्हणतात जे परत पुन्हा कधी घडतच नाही, त्याला अलौकिक म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अलौकिक कार्य केले या ठिकाणी. या मृत्यूलोकात आल्याच्या नंतर मृत्यूलोकाचा दंड केला. मृत्यूलोकात मिळालेलं शरीर
हे मृत्यू लोकातच ठेवावं लागतं, त्याची राख करावी लागते आदंड. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी क्रांती केली. जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकात मिळालेले शरीर मृत्यू लोकात न ठेवता वैकुंठाला घेऊन गेले. स्वतः गेले का कोणी नेलंय त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजाला? का स्वतः गेले चालत चालत वैकुंठाला? स्वतः गेले नाही. जो जगाचा चालक मालक, त्रैलोक्याचा मालक, तो स्वतः विमान घेऊन येतो. आणि विमान घेऊन आला एवढंच नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांची पूजा केली. पूजा करून त्या ठिकाणी भगवंतांनी जगद्गुरु तुकाराम महाराजाला विमानावर बसवलं. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य रूपेच केले, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. कुंडली जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या संप्रदायाचे कळस आहेत. कळसावर कोणी थर लावेल का दुसरा? जर कळसावर वीट ठेवण्याचा प्रयत्न केला तर वीट टिकल का? मग करू नये करणार आणि प्रयत्न. कळसावर वीट ठेवण्याचा प्रयत्न करू नये. आता कळस झाला, घर असो मंदिर असो, वास्तू शांती झाली, कळस झाला, मग परत पुन्हा प्रयत्न कशाला? पण काही लोक प्रयत्न करतात, पण ती वीट तिथे राहू शकत नाही, कारण तिला आधार नाही. त्या विटेला आधार नसल्यामुळे ती वीट त्या ठिकाणी राहत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचे कलश असतात. या पारमार्थिक क्षेत्रात प्रवेश करताना पाय टाकतानाच गरज आहे ती चित्त शुद्धीची. चित्त शुद्ध होतं म्हणून कळस होऊ शकले. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, रागही न खाती सर्पतया, विष ते अमृत, आघात ते हित.
माणसावर सतत आघात असायला पाहिजे. म्हणजे पारमार्थिक क्षेत्र असेल, प्रपंच असेल, आघात असायला पाहिजे. आघाताने जरूर हीच गाठल्याशिवाय माणूस राहत नाही सतत. परंतु ते कोणाला आघात आवडत नाही. तुम्ही आवडून घ्या ना का घेऊ, पण ते मात्र चुकत नाही. जे जे असेल प्रारब्धी, जे न चुके कर्म करी, होणार अशी बुद्धी कर्मरेषा प्रमाण. ऐसे लिहूनी गेला विधाता, मग कासया करावी ती चिंता. आपुल्या संचिता कर्मरेषा प्रमाण. न कळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार. कर्म धर्म तदनुसार भोगणी लागे सर्वथा. काही असेल आचरण, घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल कर्म. मान अपमान जन करीत. पुढचं कडवं मात्र त्या ठिकाणी त्याला छाती फाडून मध्ये घाला त्या कर्व्याला. काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्यबळ. अनाचारी मन केवळ बाटू नये सर्वथा. काय करतो अखंड वाणी हरिस्मरणी, सुख विश्रांती कीर्तनी. खेचर विसोबा म्हणे प्राणी, मनुष्य देह दुर्लभ. हेही काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. शत्रूला नतमस्तक केलं. एकेकाळी शत्रुत्व करणारा शत्रू तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्णन करू लागला. पण केव्हा आघात सहन केले तेव्हा. तुम्हाला सुद्धा काही साध्य करायचं असेल, आघाताला सामोरे जा, त्याचं दुःख मानू नका. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. आपल्या वर्णाला सांगितलं. तुका आणि विष्णू तुझा नाही. हे शत्रूचे उद्गार आहे. हे कशाने घडले? आघाताला सामोरे गेले म्हणून घडले. आघाताचं माणसाने कधी दुःख मानायचं तर जीवन सफल होईल. आघाताला घाबरला माणूस घासारला. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे देवाबरोबर बोलतात, देवा समोर प्रतिज्ञा करतात, तुमच्या आमच्या समोर नाही. आणि प्रतिज्ञेसाठी शास्त्राने दंड घातलेला आहे. ज्याची प्रतिज्ञा वाया जाणार नाही त्यांनी प्रतिज्ञा करायची. आशीर्वाद त्यांनी द्यायचा, ज्याचा वाया जाणार नाही त्यांनी आशीर्वाद द्यायचा. मित्र मग आम्ही वैशाख आणि चैत्र भरपूर 2 महिने आशीर्वाद देतो. एकही टिकत नाही माय बापा हो. विठ्ठल प्रतिज्ञा केली, आशीर्वाद दिला, वायाच गेला नाही. एवढी खडतर प्रतिज्ञा केली. स्वर्गात अजिंक्य असणार अमृत हे जिंकून आणण्याची ताकद. जिंकून आणलंच नाही, त्याचा कारखाना मृत्यूलोकात तयार केला. त्या अमृताचा स्वर्गात कारखाना होता, मृत्यूलोकात तयार केला. माझा मराठाची बोल कौतुके, जो अमृतातेही पैजा जिंके. आळशी अक्षरे रसिके मिळवीन. ते स्वर्गातलं अमृत अक्षरात ओतलं, अक्षरात. आणि अक्षरात एवढी ताकद केली,
त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ ताकद आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा अमृतापेक्षा गोड. नाही होते बंद कधी हा साधा आवाज मोठा चांगला एवढी ताकद निर्माण केली त्या अक्षरात आणि ते तयार करून कोणाच्या हातात दिलं, कोणाच्या हातात दिलं सांगा बरं. नामामृत गोडे नामामृत गोडी वैष्णवाला धनी योगी असा धनी जीवन कळंकाय हरिमुखे म्हणा. मुखात भगवंताचं नामस्मरण येणं हेच अमृत पिणे, अमृत पिणं पण ते आलं पाहिजे ना. मुखात नामस्मरण येणं याला अमृत म्हणा. अमृत मुखात आलेलं नाम हे अमृतापेक्षा अधिक श्रेष्ठ. मुखी अमृताची वाणी देहा देवाची कारणी, देहा देवाची कारणी, देहा देवाची कारणी. मुखी अमृताची वाणी देहा देवाची कारणी, देहा देवाची कारणी, देहा देवाची कारणी. दुसरी गोष्ट भाग्य 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 भाग्यासाठी लय तरफड चालले. माय बापा हो, या मृत्यू लोकात जे आपल्याला शरीर मिळाले ते शरीर मिळालं हे प्रत्येकाचं महान भाग्य. याच्यापेक्षा अधिक भाग्य कोणतं पाहिजे हे टाकून कोणत्या भाग्याची अपेक्षा करता. मृत्यू लोकात जन्म होणं, भारतात जन्म होणं, महाराष्ट्रात होणं आणि त्यात औरंगाबाद जिल्ह्यात होणं याच्यापेक्षा अधिक भाग्य पाहिजे तरी कोणतं. मग कोणत्या भाग्यासाठी वणवण करता. जे आलेलं भाग्य त्याला टिकवा. तुकाराम महाराज म्हणतात बरे झालो आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होई, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया भाषण, जे तू जोडशी नारायण, नाशे जीव प्राण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नाशे जीव प्राण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. महाराजाची उत्तम राशी म्हणतात बरे झालो आलो या जन्माशी, जोड जोडणी मनुष्य द्यायची, महाराजाची उत्तम
जेणे सर्व सुखाची पात्रवजे काय पाहिजे आणखी मग आणि ते प्राप्त करून देण्यासाठी दिले इंद्रिय हात पाय का डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचार केला एवढी मोठी संधी मिळाली आता वाया घालायची नाही म्हणून भगवंता समोर प्रतिज्ञा देवा प्रतिज्ञा करतात त्याची समजूत आलीच ना. समजूत घातली बरीच समजूत घातली असं देवानी मी याच्यापेक्षा वेगळं काही देतो याच्यापेक्षा वेगळं काही देतो म्हणजे देवा मला काहीच नको याच्यापेक्षा वेगळं मला काही लागत नाही. आता मला जन्मच घे जन्म घेतला घेईन म्हणल्याच्या नंतर जन्म सुखाचा आहे का सुखाचा आहे जन्म काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा मास माळा मोठ राणा तुझा क्षणोक्षणा त्यातसे आपल्या बाळाला गर्भवासाचं दुःख सांगते उपदेश म्हणाल साधे हो निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा हा पंच ओकटारे पंचराशी कर्मभूता हा विचार होती तुझी उत्तराया डटा पर्यंत म्हणाल आपलं बाळ पाळण्यात टाकला त्याला उपदेश करू राहिले बाळा अरे मनुष्य जन्म तुला मिळाला कसा फार कर्तव्य मिळेल त्या ठिकाणी एवढा वाईट आहे 9 मास कष्टला धाव्याने झाली गीताची कर्म तुझी मान अडकली आकांतू तू जननी दुखे दाय मोकली स्मरे हरिहरा स्मरे हरिहरा जय श्री कृष्ण माऊली पर्याय मला भरोसा नाही या द्याचा भरोसा पुत्रानं धरावा ऐसा माझे माझे म्हणून या भाऊ दुःखाचा ओळसा. बऱ्याचशा लोकांनी या देहाला सुख मानलेलं देह सुखाचे पण ते कर्म करण्यासाठी शब्द वापरला की या ठिकाणी रम झालेले नाही. बरेच लोक या देहाचा त्याग करून प्रपंचाचा त्याग करून अरण्यात निघून गेले त्या ठिकाणी बरेचशा लोकांनी त्याग केलेल्या कामाचा आणखी बैसोनी आसनी रे पायी परब्रह्मीच्या खुणा प्राणाशी भय नाही तापत्रय चरणा मग तू सौरसी भोगी परब्रह्मीच्या खुणा. अशा प्रकारचे उपदेश केला बाळाला भारतीय चांगलं एवढं गर्भवास दुःख वाईट जगद्गुरु तुकाराम महाराज का बरं पत्करला असावं तुम्हाला कल्पना आहे त्यांना माहित नसेल मी पाहिल्यानंच प्रमाण म्हणून घे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रमाणे काय सांगू गर्भीची आता तुकाराम महाराजाला माहित होते गर्भात दुःख आहे मग किती दिवस आहे
9च महिने आणि पुढचे 99 वर्ष त्या भगवंताचं चिंतन घडेल ना, विचार केला असं. पण त्याच्या अगोदर आता प्रतिज्ञा टाकून जगद्गुरु तुकाराम महाराजांसमोर विनंतीपूर्वक बोलू लागले, देवा नको रे म्हणले बाबा, मला आता या ठिकाणी आल्याच्या नंतर मुक्त करूच नको देवा, मला जन्म दे. पांडुरंगा काही ऐकावे मात, नको करू मुक्त मज आता. जन्मांतरी तशी मज दे देवा, जेणे तुझी चरण सेवा घडे मज. कामाळी बटिक दास दिना उडी, तुझी अंगणी ठेवी मज. तुका म्हणे आम्ही मृत्यू रोकी भरे, तुझे ते अंकिले पांडुरंगा. देवा एक काम कर म्हणले, आता मला मुक्तच करू नको. देव मानायलाच तयार नाही, विनंती. मग संत त्या ठिकाणी खळ घेत असतात भगवंतासमोर. देवा वेळे झाले का तुम्ही? अरे माझी मिराशी म्हणले, ही मिराश टाकायला कोणी तयार असतं का? 1 इंच वर तरी मिराज सरकती का आपली? पलीकडच्या साया बाजूला प्लास्टर करू देत नाही काय माणसाच्या मध्ये, इकडे तुमचं काही नाही. पलीकडच्या दिशेला तुमचं काही नाही, तुम्हाला प्लास्टर काढता येणार 1 इंच सुद्धा सरकत नाही. काही असो. आणि एवढा मोठा खटाटोप चालला, एवढा मोठा खटाटोप चालला, एवढी मोठी फौज, एवढा मोठा फौज चढा लवाजमा कशासाठी? त्या मिराशीचं रक्षण करण्यासाठी एवढा मोठा खर्च आहे त्याच्या पाठीमागे. मिराश कोणी टाकीत नाही देवा. अरे हे तर आमची मिराशी म्हणले. उपजो म्हणो हे तो आमची मिराशी, हे तू निवारिशी थोर. देवा अरे जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, इथं आमची मिराश म्हणले. ती मिराश मी टाकणार नाही काही जरी झालं तरी. आणि देवा ही मिराश का मी कमवली का म्हणले? मग आमच्या वाडवडिलांनी तयार केली म्हणले मिराशी. माझ्या वडिलाची मिराशी गाणे देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशी गाणे देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा टाकणार नाही. परंतु तरी सुद्धा विचार करू लागले तुकाराम महाराज. संत हे विचार करीत असतात, तो विचार ते मनाला सांगत असतात लोकाला नाही. हा असे विचार मनाला सांगत असतात संत. तुका म्हणे मना करावा विचार, धरावा निर्धार दिसे दिस, धरावा निर्धार दिसे दिस, धरावा निर्धार. मनाला विचार प्रश्न विचारला. देव विनंती करतो म्हणले म्हणा काय मागो? मनाने सांगितलं म्हणले इंद्र पद मागा. परत पुन्हा मनात सांगतो तरी पद मागो इंद्राचे, तरी शाश्वत नाही त्याची. जवत्या पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उठी उतरे. मग येऊ लागते माघारे मृत्यू लोक. काय म्हणले ते इंद्रपद मागून? मग पद मागो वैकुंठ तरी एकटे एकदेशी करंटे. वैकुंठाचे काय म्हणले त्या ठिकाणी? काहीच नाही म्हणले. मग काय करावं? आता काय मागावं म्हणले बाबा भगवंताला? एकच विचार केला. काही लोक म्हणले तुका म्हणे मागो एक, एकपणा नाही भंग. एकच मागायचं म्हणले देवाला. आता काही जरी झालं तरी
मी भक्त तू देव ऐसे करे मी भक्त तुझे ऐसे करे मी भक्त तुझे ऐसे करे मी भक्त तुझे नको ब्रह्मज्ञान आत्मा तुझे भाव नको ब्रह्मज्ञान आत्मा तुझे भाव नको ब्रह्मज्ञान आत्मा तुझे भाव मी भक्त तुझे ऐसे करे मी भक्त तुझे एकच विचार केला म्हणले आता फक्त एकच मागायचं देवा तू देव असावा आणि मी भक्त असावा आणि तू सतत मला ते तुझं मुख कमल मला दाखवायचं दावे रूप मज गोपिका रमणा आणि ठेवू दे चरणा एकच कर म्हणले तू देव आणि मी भक्त दुसरा मला विचार आठवत नाही नका ना म्हणले तुकाराम महाराज राहू द्या म्हणले देवा याच्या मोबदल्यात तुम्ही काय देता म्हणले मला आता देवाने सांगितलं ज्याच्यासाठी सगळं खटाटोप चालू आहे अशी दुर्मिळ असणारी वस्तू मी तुला देतो म्हणले जी मी आतापर्यंत कोणाला देत नाही सहज असायची मग तुम्हाला विनंती करून देतो म्हणले जेव्हा मी ती वस्तू देतो ती वस्तू अभंगाचं शेवटचं कडवं मोक्षे मागरे काय देऊ लागला मला तुझ्याकडे आहे का मोक्ष तो मोक्ष तर म्हणला आमच्या घरी कामारी दासी झाला मी त्या मोक्षाला काम सांगतो आणि तो मोक्ष माझं काम ऐकतो आणि तुम्ही म्हणता मी तुला मोक्ष देईन आता जगद्गुरु तुकाराम महाराजांचे म्हणणं चांगलं आहे का आता थोडा विचार करू आपण त्याच्यावर मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे सुख मोक्षाचा अर्थ आहे सुख अविनाशी सुख याचा अर्थ मोक्ष जे सुख कधी मिटत नाही कधीच मिटत नाही ते असं असतं सुख म्हणजे मोक्ष आणि त्याच्यासाठी तू म्हणतो मोक्ष दे मोक्ष म्हणजे सुख सुख म्हणजे भगवंत सुख म्हणजे मोक्ष म्हणजे सुख सुख म्हणजे भगवंत सुख रूपायचा तुझा कोणी सांगा
माझ्या पांडुरंगा सारिका तू सुख म्हणून नांदणारी वस्तू एकच आहे जगात. खटाटोप कशासाठी चालू आहे? सुखासाठी. ते सुख म्हणून नांदणारी एकच वस्तू आहे. बाकीचं सगळं अविनाशी सुख आहे. आज आहे उद्या नाही. परंतु हे सुख असे ते कधीच आटत नाही. जे नाटे ते नाम चित्ती रखमापती देवी विठ्ठलाची ते कधीच आटत नाही. असं ते सुख आहे म्हणले. आणि ते सुख जर त्या ठिकाणी भगवंत आहे, मग भगवंताने कोणत्या भक्ताच्या घरी काम केलं नाही? प्रत्येक भक्ताकडे भगवंतानं जाऊन काम केलं. असे भक्ताची एक घरी, कामे न साधता करी, कामे न साधता करी, कामे न साधता करी. असे भक्ताची एक घरी, कामे न साधता करी, कामे न साधता प्रत्येक भक्ताच्या घरी ना उचणीच काही नेने भगवंत चिष्टे भाव भक्तीने खुनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे च्या मागे शिरविनी सजन कसाया विपुलागे मास माळा सावत्या स्फुरफुरागे नर हरी सोनारा गडू कुंकुरागे चोख्या वेळा सिंगी ढोरी मोडी नाम याची जणी सवेची शिरी धर्मा घरी पाणी वाही गडी नाम्या सवेची विनवी संकोची ज्ञानियाची भिंत अंगी मोडी गवळ्याची घरी अंगी गाळी होळी द्वारपाळ वळी द्वारी झाला अर्जुनाचे रथी होय हा सारथी बक्षी होई पिटी सलामाची येकोबाचे ऋण खेडे ऋषिकेशी अंबर ऋषीसाठी गर्भात पुढं मीराबाईसाठी घेतो विष त्याला दामाजीचा झाला पाडीवर गडी माती वाही गोऱ्या कुंभाराची कुंडीच्या मेत्याच्या निवडी पुढं कुंडलिकाचा काम सांगितलंय. हालायचं कोणासाठी केलं हे काम? तुमच्या आमच्यासाठी केलं ना. तुमच्या आमच्यासाठी एवढं मोठं काम केलं. 28 युग. ती युगाचा विचार वेगळा आहे थोडा. आता म्हणा 28 युग झाली तरी त्या बाबाला हालता यायला तयार नाही. मग कोणाच्या ताब्यात देव? आता आलं ना लक्षात. मोक्ष म्हणजे सुख, सुख म्हणजे देव, आणि देव कोणाच्या ताब्यात आहे? आणि या मोक्षाला सांगितलं जा. मग दुर्जनाच्या घरी जा म्हणून सांगितलं तरी जावं लागलं. एवढा वाईटातला वाईट माणूस वाढल्या कोणी, पण तिकडं जाण्याचं सांगितलं तर तिकडं जावं लागलं त्या मोक्षाला.
देवाला ते काम कोळियाची कीर्ती वाढली ग. कोळियाची कीर्ती वाढली ग. केले रामायण केले रामायण कोळ्याचे कीर्ती वाढली ग. कोळ्याचे कीर्ती वाढली ग. केले रामायण कोळी कीर्तीनं एवढी कीर्ती तयार झाली. बोलीला वाल्मिक जैसेची करीन वर्तोनी दावीन नामावणी. अवतार कार्याच्या अगोदर त्या वाल्मिकाने ते कार्य लिहून ठेवलं. त्याच्या बाजूला भगवंताला एक पाऊल टाकता आलं नाही. केवढं काम करतात आमचे संत. नारदाने केवढं मोठं काम केलं. मग कोणाच्या ताब्यात आहे देव आता? संतांच्या ताब्यात आहे. मग का म्हणून नाही त्यांनी मोक्षाम्मा घरी कामारीची दासी. आणि त्या ठिकाणी जेव्हा आता काय बोललं म्हणलं तुझ्याजवळ द्यायला, मला देण्यासाठी तुझ्याकडं आहे का? तू म्हणतो हीच एक दुर्मिळ गोष्ट आहे, ती मी देणार होतो, तुझ्याकडे ती नाही ना. असा प्रसंग परत पुन्हा अजून एकदा आला. भक्त देवाला त्या ठिकाणी फसवू शकतात. अजून एक वेळचा प्रसंग आहे. देव म्हणतात घे घे. त्यावेळेला भक्तांना सांगितलं देवा देतो तरी काय, तुझ्याजवळ काही राहिलंच नाही ना. असा प्रसंग आहे. एक वेळचा प्रसंग दोन सवती. वाईटातला वाईट मत्सर आहे सवती मत्सर. शास्त्राने वर्णन केला वाईट मत्सर सवती मत्सर फार वाईट. आमच्या कौशल्या मातेनं त्या वेदाला गालबोट लावलं. वेदा चुप बस, माझ्याकडे सवती मत्सर नाही. कौशल्या मातेला कैकेयीचं दुःख सहन झालं नाही. सवतीचं दुःख कौशल्याला सहन झालं नाही. कौशल्या मातेने वेदाला बोट लावलं. वाईटातला वाईट मत्सर आहे सवती मत्सर. परंतु शक्ती आहे त्या ठिकाणी अशा काही पावित्र्यात त्यांनी वेदाला गालबोट लावलं. त्या ठिकाणी सवती मत्सर वाईट आहे. दोन सवती एकत्रित आल्या, बोलून आणल्या कुठे गोष्टी आपल्या. पण सवती कुठं जरी बसल्या गोड बोलत्या, पण अंतःकरणात काहीतरी कडू आंबट असल्याशिवाय राहतच नाही. माझ्या चालल्या बराच गोष्टी झाल्या. मग विषय काढला एका सवतीनं. दुसऱ्या सवतीला विचारू लागली का या सूर्यनारायणाचा रथ जातो दररोज. या सूर्यनारायणाच्या रथाच्या घोड्याचा रंग कसा आहे ग? आणि त्या होत्या कश्यप मुनीच्या पत्न्या विनिता आणि कद्रू. कश्यप मुनीच्या पत्न्या होत्या त्या दोन्ही. विनिता आणि कद्रू दोघी एकत्रित आल्या. संवाद चालू झाला. कसे बनले घोडे ते? पांढरे शुभ्र म्हणणार बाई. आता ही बाई गोडच बोलणार. जिच्या अंतःकरणात कपट नाही ती गोड बाई. पांढरे शुभ्र घोडे. वेडी आहे तू. कसे म्हणले घोड्याचा रंग? म्हण अगं वेडे, त्या सूर्यनारायणाच्या घोड्याचा रंग, रथाच्या घोड्याचा रंग निळा आहे म्हणले. निळा नाही ना बाई, पांढरा आहे. नाही म्हणले निळा आहे. एक काम कर म्हणे, पांढरे घोडे जर असले तर मी तुझ्या घरी पाणी भरीन, आणि निळा रंग जर असला तू माझ्या घरी पाणी भरायचं. बैल पडली. विनिता माता घरी आली. आणि या विनिता मातेचाच मुलगा सूर्यनारायणाचा सारथी होता. आणि तो सारथी मुलगा ड्युटीवर जायच्या अगोदर घरी येत होता आणि आईचं दर्शन घेत होता. नुसतं ऐकून टाकून देता काही याच्यातून काहीतरी घेता. पण आता ज्यांना सांगत होती तर कोणीच नाही. दोन चार असतील तर कोण बाबा, सगळे गमूनच बसलेले. ज्याचे गेले ते इथे
ज्याची आईच आहे ती इथं कधी येतच नाही, मग सांगता कोणाला? हा घोटाळा आहे. तुम्ही काही करा, काही करा, केवढा मंडप द्या, किती रुपयाचा महाराजांना, पण घोटाळा कायम कुठं? एकदा प्रभू रामचंद्रालाच विचारलं, नाथ बाबालाच विचारलं, म्हणजे तुम्ही तर म्हणता श्रवणात मोक्ष आहे, श्रवणात मोक्ष आहे. आम्ही पुष्कळ श्रवण केलं, मग का मोक्ष मिळत नाही आम्हाला? त्यावेळेस सांगितलं, हरी कथा घ्यायची ऐकती, ऐकोनी नाचरती, तेने श्रवणाची होय माती, मोक्ष प्राप्ती त्या कैसी. श्रवण करतो आपण, पण आचरण नाही ना. माती झाली नाही त्या श्रवणाची, माती झाली. तो विरितेचा मुलगा सूर्योदयाच्या आत यायचा, आईचं दर्शन घ्यायचं, जायचा. मुलगा आल्याच्या नंतर दर्शन घेतलं, बाळा थोडं थांब म्हणे, आई मला वेळ नाही बरं, म्हणजे फक्त थोडं काम आहे. म्हणजे बाळा तू ज्या रथ चालवतो त्या घोड्याचा रंग कसा आहे? आई पांढरा शुभ्र आहे ना ग. म्हणले आमची तर अशी पैल पडली, मग आता कसं करावं? म्हणले मी आता मला वेळ नाही, गरुड येणार आहे. म्हणले गरुड, आणि त्या गरुडाची कथा सांग. त्याच्या अगोदर एक गोष्ट घडली होती. या कजूरचे मुलं घरी आले, हिचा मुलगा जसा घरी आला, कजूरचे मुलं घरी आले, ते सर्प ते घरी आले. त्यांनी आणि त्या सर्पाला विचारू लागली, अरे सूर्यनारायणाचा रथ जातो, त्यांच्या घोड्याचा रंग कसा आहे? म्हणजे आई पांढरा शुभ्र आहे ना. कोण म्हणतं? कजूरचे मुलं. चांडाळा हो, पांढरा शुभ्र आहे. त्या सवतीच्या घरी मला पाणी व्हायला होता का? माझ्या उठी जन्माला आली, दगड होऊन पडतात म्हणे. आणि आईचा शाप वाया जात नाही. मला भीती वाटू लागली मला. काही करा, मग घोड्याचा रंग निळा झालाच पाहिजे. ते कजूरचे मुलं उठले. तत्कालिक सर्पाला पाय पण होते आणि पंख पण होते. जर त्यावेळेला हे काम तिथून घडलं नसतं, शास्त्रात जे घडतं ते तुमच्या आमच्या भल्यासाठी घडतं. विचार करू नका जास्त हे पुढचा विचार करून झाले. आता जर त्यांना पंख असतील, पाय असते, तर तुमचा आमचा भारत कुठं असता? त्या घोड्याला दंश केला प्रत्येकाने. त्या घोड्याचा रंग निळा झाला. सूर्यनारायण आले पाहतात, आपले पांढरे घोडे निळे कसे झाले. कळलं की कजूचं कपट आहे. म्हणजे त्या भगवंतानी तो निळा रंग त्या घोड्याच्या कानात आणला. सगळे घोडे ढवळे आणि कान मात्र निळा काळा. तेव्हापासून श्यामकर्ण झाला. तेव्हापासून श्यामकर्ण झाला. ज्या घोड्याचे कान काळे निळे असतील तो श्यामकर्ण तेव्हापासून प्रसिद्ध झाला. आणि दाखवून बघ म्हणले घोड्याचा रंग निळा आहे. म्हणले बाबा मी तर फसले, तू म्हणतो पांढरा आहे, तिने निळी केली, आता काय करावं? गरुडाला सांग म्हणले कथा. आला गरुड. गरुडा बाप्पा अशी पैस पडली नाही, फसले म्हणले. एक काम कर म्हणले, आई तू जा तिच्याकडं आणि तिलाच विचार याच्या मोबदल्यात काय पाहिजे तुला. गेली म्हणले भाई काही घ्या, तुम्हाला वाटलं ते मागा, पण मला या शिक्षेतून मुक्त करा. आता हिला कपटात कपट केलं. हिला सांगितलं अमृत आणून दे. त्यांनी अमृत आणलं करून की सरपाला पाजायचं अमर. आता चांगला विचार करा बरे, कोण करू राहिलं? चांगला विचार करा, हे काम कोण करू राहिलं? आता नुसतं हसून ऐकून टाकू नका. अरे सगळे तुम्ही आम्हीच ना. कशासाठी काटाटोप चालला एवढा हाणान मारण फुनन खराबे पुढच्या आवल्यासाठीच ना. कपटात कपट करणारे तुम्ही आम्हीच आहे ना. आपल्याला वाटतं आपले मुलं पिढ्या त्याच्यासाठीच खाटाटोप आहे ना सगळं.
नाही तर पोटाला किती लागतं खरं सांगा बरं. तुम्ही म्हणता याच्याकडे जमीन राहिली म्हणून म्हणतो. बिगर जमिनीचं पोट भरतं मायला, बिगर जमिनीचं भरतं, पोटाला काही लागत नाही. हा सगळा खटाटोप चाललाय तो पुढचा विचार करून चालला आणि त्याच्यासाठी सगळी फजिती. पण फजिती वाढलं त्याचं लक्षात घ्या. हे गळलं खरं. आला म्हणजे तुझ्या मुलाला सांग अमृत आणून. आली ती विनिता, बाबा तिनं अवघड काम सांगितलं, तिनं अमृत मागितलं. काय आवड नाही म्हणलं, ती लगेच उड्डाण करणार. तेवढ्यात आईनं त्या मुलाचा हात धरला. बाबा असं करू नको म्हणले. मग अगोदर वडिलाकडे चाल म्हणले. आता घेता का काही, घ्याजा काहीतरी. आईनं मुलाचा हात धरावा आणि वडिलाच्या दर्शनाला न्यावं. शिकाना मायबाप काहीतरी. आईनं आपल्या मुलाचा हात धरून वडिलाच्या दर्शनाला न्यायचं, अशी आई पाहिजे. आणि असं जर कुटुंब असलं, मी लिहून देतो तुम्हाला, त्या कुटुंबात कधी दुःख येणार नाही. दर्शन घेतलं गौरवाने, सगळी व्यथा सांगितली. प्रसन्न झाले वडील. आईसाठी एवढा खटतो काय मुलगा म्हणले माझा, आईसाठी एवढा खटतो दुर्मिळ म्हणले. अमृत कसं मिळालं याला, पण आईसाठी केवढी तयारी ठेवली. आणि आपण तर दवाखान्याकडे जायचं म्हणलं. आता तू ह्या म्हातारीला खोड लागेल यावी उद्या, तिचं काही दुखत नाही. म्हातारीचा बावळ त्याची म्हातारी आमची, तिला आता अमृत आणलं फार अवघड आहे. पण जमी युक्ती सांगतो म्हणजे तुला फार सोपं होईल. तू एकच काम कर, अमृत आणावं असेल त्यावेळेला मुकाट्याने जाऊ नको. मग काय कर, नामस्मरण करीत जाऊ म्हणजे नामस्मरण करीत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि त्या मुलानं वडिलाचं ऐकलं. आईनं हात धरून गेलं बापाकडं, बापानं काम सांगितलं मुलांना. आता आपल्या घरी कधी घडण, आपल्या घरी कधी घडून ये. आणि हे जर नाहीच घडत, कीर्तन ऐका का रामायण ऐका, पंढरपूरच्या वाऱ्या करा का बद्रीनारायणांचा, माय बाप कधी चुकणार नाही रे. काहीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. त्या मुलाने ऐकलं गरुडाने, नामस्मरण करीत गेला स्वर्गात. नामस्मरण करू लागला, भराऱ्या मारू लागला. स्वर्ग सगळं त्या गरुडाकडे पाहू लागलं. इंद्र 33 कोटी देव लोक एवढ्या मोठ्या आवरणात होते ते पाहू लागले. अरे बाबा, मृत्यू लोकातून काय पाखरू आलं म्हणजे विचित्र. ते पाखरू सुद्धा देवाचं चिंतन करतो. मग आता विचार करा ना माय बाप, मृत्यू लोकातलं पाखरू सुद्धा देवाचं चिंतन करतं. मग आम्ही कोणाचं चिंतन करावं आता. तुमचं आमचं चिंतन पैशाचं. पाखरू स्वर्गात गेलं तर ते नामस्मरण करते. मग आपण त्याला कलंक लावलं नाही का. आता आपण माणसं असून नामस्मरण करीत नाही. मग कसं प्राप्त होईल. सगळे पाहू लागले. गौरव पार म्हणजे आता गुंग झाली नामस्मरणात. झडप मारली आणि तो कळस विचारला अमृताचा. जाऊ लागला. अरे कशाचा म्हणले नामस्मरण. अरे आता चोर आला म्हणजे स्वर्गात मृत्यू लोकातला. हे युद्धाला सुरुवात झाली. तुंबट आता गरुड आटपायला तयार नाही. अमृत मिळालं ना, कसा आटपण. मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने विचार केला, आता स्वर्गातून अमृत गेलं ते स्वर्ग जिवंत राहील का. ब्रह्मदेव केळींच्या गौरवाबरोबर युद्ध करू लागले. कमंडल फेकून मारला, पाणी फेकलं त्यातलं. या बाबानं कमंडल जोडून टाकलं गौडाने. मग यमाने विचार केला, आता आपल्याला जावं लागेल. यमराजा आला. यमराजाने दंड फेकला. या बाबानं दंड घेऊन टाकला.
आता हे दंड कमंडलू बाजूला ठेवा, नामस्मरणाची ताकद लक्षात घ्या. दंड कमंडलू बाजूला ठेवा, नामस्मरणाची ताकद लक्षात घ्या. काय दंड घेऊन टाकला, आता काय करणार? आता हे भगवंताला कळलं होतं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वांबर परी. त्याला सगळं कळतं, मुंगीचे पावले घुंगरू वाजता वय आला सुद्धा त्याला कळलंय याचा विरोध नाही, याच्या अंतःकरणात प्रेम आहे माझ्याबद्दल. पण आता लोक करतात ना, मग आपण करावं. हा एक संदेश आहे तुम्हाला आम्हाला. तुम्हाला आम्हाला जरी करायचं नसलं, पण समाज जर करीत असेल तर तुम्ही ते करायला राहू नये. तुम्हाला आम्हाला दुःख असेल, उत्सव आनंदाचा असेल, तुमचं दुःख सांगू नका. तिथं आनंदात सामील व्हा, त्या प्रवाहात सामील व्हा. दुःख करू लागले लोक, मला कळतंय ते दुःख नाही, मी ते ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तिथं सांगू नये. लोक रडतात, तुम्ही रडू लागा, त्या प्रवाहात सामील व्हा. भगवंताने विचार केला, आता स्वर्गात युद्ध करतं तर मला जावंच लागल, मी एकटा कसा घरी राहू? मग भगवंत निघाले सुदर्शन चक्र घेऊन. सुदर्शन चक्र फेकलं, बाबाने घेऊनच टाकलं. आता काय करतं? म्हणजे बरं झालं का, कोणाकडेच काही राहिलं नाही. पण तिथं आमची भावकी होती, मायबाप आमची भावकी तिथं होती. ते आम्ही ती झाली नाही, पण आम्ही लावून घेतलंय. ती झाले असतं तशी फकीरवाणी काय फिरलो असते. एक काम करणं करू, तुझ्या आईला अमृत लागतं ना, एवढेच काय करायचं? थोडं जरी अमृत मिळालं तुझ्या आईचं काम होतं ना. कशाला लोक उपाशी मारतो म्हणजे? स्वर्गातलं अन्न नाही, मी तुला अमृत देतो. मग त्या कुबेराने त्याच्यातलं अमृत काढलं, एक कळस भरला, त्याला बांधलं, एक युक्ती सांगितली. जा म्हणले, कपटात कपट हे एक काम कर, हा अमृत कुंभ गंगेच्या तीरावर ठेव, आईला सांग, आई कजरूला जाऊन सांग अमृत आणलं, गंगेच्या तीरावर ठेवलेलं आहे, तिथं जा, पण स्नान करून स्पर्श करा. स्नान केलं नाही तर अमृत मिळणार. आनंदाला पारा वाढा राहिला नाही. आनंदात आले, गेले पाण्यात सगळे डुलू लागले. तोपर्यंत स्वर्गात बैठक तयार झाली. एक काम करा म्हणजे गुंगले आता पाण्यात, एवढ्यात आपल्याला मृत्यू लोकातलं अमृत चोरून आणायचं म्हणलं. मग देवाने काय केली युक्ती? इंद्राने युक्ती केली, तुम्ही सगळे कावळे व्हा म्हणले. असं कसं जाता येईल आपल्याला मृत्यू लोकात? तुम्ही सगळे कावळे व्हा म्हणले. तुम्ही म्हणले मी डोम कावळा होतो, बाकीचे सगळे देऊन आणला कावळे झाले. इंद्र डोम कावळा झाला. तर म्हणे जगात, तुम्हाला काय माहिती? तुम्हाला काय माहिती हो? अरे ते डोम कावळा आहे. पाण्यात गुम याने अमृत कुंभ उचलला, तेवढ्या जे अमृत त्या हरळीवर सांडलं. तेव्हापासून ते हरळ जिवंत आहे, ती कधी मोडत नाही. तिच्यात अमृत ती कटतच नाही ती हरळ तेव्हापासून. आणि हरळ एक औषध ठरलं ते अमृत. हरळीचा रस म्हणजे अमृताच्या ठिकाणी कुठं काय नाही म्हणले. मग त्याला चाटू लागले. तेव्हापासून ते जेव्हा चिरल्या गेल्या आणि दंश केला म्हणून सूर्यनारायणाने त्याला शाप दिला की त्याने तुम्हाला पंख राहणार नाही, पाये राहणार नाही. मग त्यांचं दुसरं नाव आहे उरक. मग तेव्हापासून सर्पाचे पाय गेले, पंख गेले आणि ते उरावर घसरू लागले, म्हणून त्यांचं नाव आहे उरक. हा त्या सूर्यनारायण दिलेला शाप आहे. पण कोणासाठी केले? कुठाटो आमच्या आपल्यासाठी केला, सगळ्यासाठी. असो मग त्या ठिकाणी भगवंतानी म्हणले, आता भगवंत बोलू लागले, गरुडा एक काम करणं म्हणले. मग तू कशात? त्याच्या अगोदर भगवंतानी प्रयत्न केला. भगवंताचं मानलं, कुबेराचं मानलं. देवा काय जातं म्हणलं याच्या मोबदल्यात तू मागशील ते. देवा तुझ्या जवळ उरलंच काय म्हणलं द्यायला? गरुडाने हे शब्द वापरले होते देवाला. देवा तुझं उरलंच काय द्यायला? तुझा
चक्र मी घेऊन टाकलंय तुझ्या जवळ द्यायला आहेस काय? स्वर्ग जिंकून घेतलंय, सगळं जिंकलंय मी, तुला जिंकून घेतलंय. आणि तू मला म्हणतो माग, तुझ्या जवळ काय मागायला? पण तू चतुरातला चतुर आहे देव. त्याने सांगितलं मग द्या, तू मागत नाही मी गरुडा, मग मी मागू का? म्हणलं जरूर मागा. म्हणलं मागा मग. म्हणले एकच काम कर, तू आता माझं वाहन होऊन जाय. चतुरातला चतुर आहे देव. त्या गरुडाला वाहन बनवलं. त्याचं कारण ती जात दूरदृष्टी. त्या डोक्यात काय चाललं हे त्या जातीला दिसतं, म्हणून भगवंताने ते गरुड वाहन केलं. गरुडावर बसला की भगवंताला कान्या कोपऱ्यात काय तसं त्याला सगळं दिसतं. पण व्यवहार म्हणून गरुडावर भगवंत बसला की त्याला बरेच लोकात काय चाललं कान्या कोपऱ्यातलं दिसतं. अशा पद्धतीनं 2 वेळेस भक्तांनी त्या ठिकाणी भगवंताला हरवलं. आता काय करणार भगवंता? आता काही विलाज नाही म्हणले माझ्याकडे. मग तुम्हाला जे करायचं ते कर तुकाराम महाराज. पण एकच काम करा आता, कुठल्या गोष्टीचा ठराव होत असतो. बरं आता तुम्ही मी सांगतो ते ऐकत नाही, मग तुम्ही करणार तरी काय? अभंगाचं दुसरं कर. हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम योग्य ठिकाणी जन्म मिळाला तेव्हाच ना. म्हणजे मी साखरच घालितली ना. आणि हे चिंतन करण्यासाठी कुलाचा विचार नाही, यातीचा विचार नाही, काहीच विचार नाही. कुल उत्तम व्हावे, जाती अत्यंतही व्हावे, वरी देहाच्यानी नावे पशुचाही लागो. पशु म्हणून जरी जन्माला आला माणूस. आता गौडानं भगवंताचं चिंतन केलं नाही का? रेड्याच्या मुखातून वेद निघाली नाही का? यांनी भजन केलं नाही का? सगळ्यांनी पशु जरी जन्म मिळाला तर त्या भगवंताचं चिंतन करता येतं. मी तुला साखर घालणार नाही म्हणे. असो आनंदी निर्भर असो बचे काही सुख दुःख नाही तारामा. काय जर झाले म्हणले, मृत्यू लोकात एकदा माणूस आला की त्याला सायस करा वाटतात म्हणले. तुम्ही त्या ठिकाणी प्रपंचात सायस करणार नाही, पण परमार्थाचं सायस करताना म्हणले तेव्हा काहीच करणार नाही. अभंगाचं आणि कसायास न करी धरी
हे अभंगाचं शेवटचं पद. मोक्ष मागरी कामारी ते वासी. मोक्ष मागरी कामारी ते वासी. घरी लोटांगण
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून लोटांगण मारवारी आनंदे निर्भर असोबते ठाई सुख दुःखा नाही चाराम्मा अनेक सायास न करी नजरियास होईन उदास स्वरूपावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून लोटांगण मारवारी मोक्षाम्मा घरी कामारी दासी होय सांगू तैसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून लोटांगण महाद्वारी ज्ञानेश्वर या ठिकाणी हनुमंताच्या चरणी अर्पण करून भगवंताच्या चरणी अर्पण करून साधू संतांच्या चरणी अर्पण करून माता पिता स्वरूप तुम्ही असणारे सृष्टीजन सर्वांच्या चरणी अर्पण करून शेवीला पूर्णविराम देतो. या 2 तासाच्या काळात जेवढ्या चुका आढळून आल्या असतील तुम्हाला बुद्धीचा आणि श्रवणाचा दोष असेल योग्य वाटलं असेल त्याच्या जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करा. ऐसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची त्याचा संतोष अति. या न्यायाप्रमाणे मी तुमच्या पंचकृषीचं बालक आहे. मला बालक समजून तुम्ही सर्व श्रोते मंडळी आईवडिलाचं हृदय धारण करा आणि माझ्या चूक मला परत करा. मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना विनंती करतो तुम्ही त्या भगवंताला प्रार्थना करा. या बालकाकडून आता भगवंता असे चुकीची चूक होऊ देऊ नको की त्या भगवंताला प्रार्थना करा अशी माझी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र विनंती. आतापर्यंत माझा अधिकारही नव्हता मी तुम्हाला म्हणलोही नाही. टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा. हात जोडून नम्रतेची विनंती आहे. काल्याची पंगत होईल महाप्रसाद होईल त्या दिवशी कोणी हात हालायचे नाही आणि तोंड पण हालायचे एवढीच एक नम. काल्याच्या दिवशी कोणी हात हालू नका तोंड हालू नका जेवण पूर्ण झालं पाहिजे असा काही प्रकार करू नका. नम्रतेची विनंती आहे. आता फक्त 1 मिनिट त्या भगवंताचं भजन करा. सर्वजण प्रेमाने करा. मी अधिकार म्हणून सांगत नाही. वारकरी संप्रदायाचा दंड घे मी त्या वारकरी संप्रदायाचा पायी घे म्हणून तुम्हाला सांगतो. आता शेवटी तरी गोड घास करा. त्या भगवंताच्या वाजनाला कोणी आळस करू नका. त्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय अवधूत
घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. हा सुंदर असा अभंग घेऊन बाबा